विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून महाविकास आघाडीची धूळदाण होत असताना सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 6 जागा ह्या महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांनी जिंकल्या होत्या। त्यातील 4 जागा ह्या एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिंकल्या आहेत। पण वर्षभरानंतर या पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांनी आपली भूमिका बदलल्याचे दिसून येते। त्याची सुरुवात मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केली आणि अवघ्या वर्षातच सर्वच आमदारांनी नगरपालिका निवडणुकीत पक्षाकडेच पाठ फिरवल्याचे दिसून आले। विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संपूर्ण राज्यातून अवघ्या 10 जागा जिंकल्या आहेत। त्यातील 4 जागा ह्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत। राज्यभरात महायुतीने झंझावात उभारलेला असताना सोलापूर जिल्ह्यात शरद पवार नावाची जादू चालली होती। त्यात माळशिरसमधून उत्तम जानकर, करमाळ्यातून नारायण पाटील, माढ्यातून अभिजित पाटील आणि मोहोळमधून राजू खरे हे तुतारी चिन्हावर निवडून आले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यातच पुण्यात झालेल्या पक्षाच्या अधिवेशनाला आमदार राजू खरे यांनी दांडी मारली। त्यानंतर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टेजवर हजेरी लावली। शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या स्वागताला स्वतः आमदार खरे उपस्थित राहत होते। माध्यमातून तशी जाहिरातबाजी करण्यात येत होती, पण पक्षाकडून त्यांना ना समज देण्यात आली ना त्यांनी त्यावर भाष्य केले। आमदार राजू खरे यांचे पक्षापासून फटकून वागण्याचे लोण पक्षाच्या सर्व आमदारांमध्ये पोहोचल्याचे दिसून येत आहे। कारण नगरपालिका निवडणुकीत एका आमदाराने पक्षाच्या तुतारी चिन्हावर पॅनल उभे केलेले नाही। अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पॅनल रिंगणात आहे। मात्र त्यासाठी आमदार जानकर यांच्यापेक्षा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे। आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांगोला येथे झालेल्या सभेला हजेरी लावली। त्या सभेत जानकर यांनी एकनाथ शिंदेंच्या समोर भाषण ठोकून यापुढील काळात आपण शहाजी पाटील यांना साथ देणार असल्याचे जाहीर केले आहे। जानकर यांनी यापूर्वीही शिंदे यांची जाहीरपणे कौतुक केले आहे। त्यामुळे जानकर नेमके कुठे असा प्रश्न पडला आहे।